मूर्तिमान पुतळा धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाठांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः हरे नमः। देवतुलुवाच काचित् त्वयुचिता भक्ते कीदृशी मम गोचरा यया पदन्ते निर्वाण मंजसान् वाष्मवाहम। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात। मैत्रेय विदुराचा संवाद चाललाय आणि त्या अंतर्गत देवकी आणि भगवान कपिलाचार्य यांचा संवाद चालू आहे। देवकी या ठिकाणी देवहूती ही अनेक प्रश्न विचारते, ज्या प्रश्नामध्ये सामान्य माणसाने या मायेतून कसं तरून जावं अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। तेव्हा देवहूती आणि कपिलाचार्य यांच्या संवादातून सांख्य तत्वज्ञान प्रगट झालेलं आहे। सांख्य तत्वज्ञान हे जगातलं सगळ्यात पहिलं प्राचीन तत्वज्ञान आहे आणि हे शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील आज आपल्याला अनुभवसिद्ध असलेलं दिसतं। हे सांख्य म्हणजे काय? भगवद्गीतेमध्ये सांख्याचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये आलेलं आहे। प्रकृतीम पुरुषंचैव विद्यनादपि उभावपि विकाराश्च गुणांश्चैवं विधी प्रकृती संभवात। हा संदर्भ गीतेमधला आहे। गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये आपल्याला हा श्लोक दिसतो। प्रकृती पुरुषांचैव, प्रकृती आणि पुरुष। सांख्याचं वैशिष्ट्य काय तर त्यांनी प्रकृती आणि पुरुष असं तत्व मानलेलं आहे। हे दोघेही आहेत। उभावपी, उभा म्हणजे दोघेही। प्रकृती आणि पुरुष हे तत्व आहे। विकारांश गुणांशैव, जेव्हा गुण प्रगट होतात त्या हे गुण विकार पावतात तेव्हा त्यातून आपल्याला प्रकृती प्रगट झालेली दिसते किंवा प्रकृतीचं वैशिष्ट्य म्हणजे गुण। आणि ही प्रकृती संभवात, प्रकृतीनेच हे गुण निर्माण केलेले आहेत। गुण जे आहेत ते स्त्रीलिंगी आहेत। कोणतेही गुण स्त्रीलिंगी आहेत, आपण काल बघितलं। ह्या गुणाचं वैशिष्ट्य काय तर ते द्रव्याला चिकटून राहतं। द्रव्य कोणते ते काल आपण पाहिलं की 9 द्रव्य आहेत। तर त्या 9 द्रव्यापैकी पंचमहाभूत आहेत, आत्मा आहे, दिक, त्याचप्रमाणे काल आणि मन, असे 9 जण। तर मनाला गुण चिकटतात आणि त्यामुळं मन त्या गुणाचं बनतं। मन गुणाला चिकटतात। जसं फुलामध्ये सुगंध आहे तेव्हा त्या परागामध्ये हा सुगंधाचे कण आहेत। परागामुळं फुलाला सुगंध प्राप्त होतो। तसं गुणामुळे मन चांगलं किंवा वाईट या पद्धतीने बनतं। जया मार्गाते जयी यावर विवरण करताना माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, जया मार्गाते जयी सांख्य म्हणती योगी। जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी। ज्या मार्गाला योगी लोक सांख्य म्हणतात। जयाची भाटिवे लागी मी कपिल जाहलो, मीच कपिल महामुनी म्हणून झालो आणि सांख्य सांगितलं। कशामुळे तर या सांख्य तत्वज्ञानामध्ये आपल्याला प्रकृती आणि पुरुष हे अनादि तत्व दिसतं। जसं दिवस आणि रात्र हे अनादि तत्व आहे। आता अनादि तत्व कसं आहे, दोन्ही बरोबरच कसे आहेत हे उदाहरण देऊन सांगितलं पाहिजे। जसं क्षेत्रज्ञ विचार आपल्याला 13व्या अध्यायामध्ये मांडलेला आहे। क्षेत्र म्हणजे माया, प्रकृती, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष, क्षेत्राला जाणणारा।
सत्ता ही पुरुषाच्या स्वाधीन आहे आणि क्रिया ही स्त्रीच्या स्वाधीन आहे. सगळं संसार कोण चालवते स्त्री, पण कोणाच्या आज्ञेने चालवते? पुरुषाच्या. त्यांचं म्हणणं आहे. पण करते कोण? स्त्री करते. क्रियावान स्त्री आहे आणि सत्तावान पुरुष आहे. पुरुषाच्या सत्तेवर स्त्री चालत असते. पुरुषाची सत्ता आहे आणि स्त्रीचं कार्य आहे. एखाद्या मुलीचं लग्न होतं, कोणाशी झालं? वकिलाशी झालं, की दुसऱ्या दिवशी ती वकिलीणबाई झाली. वकिलीणबाई आहेत का? ती कधी LLB झाली आम्हाला तर माहिती नाही. म्हणले LLB व्हायचं काही कारण नाही का? नवरा वकील म्हणले की बायको वकिलीणबाई. का बरं? त्याचं कारण त्याच्या सत्तेवर तिची क्रिया चाललेली असते, म्हणून ती सुद्धा त्याच्या सत्तेवर ओळखली जाते. स्त्रीला स्वतःची ओळख नाही, त्याच्या सत्तेवर ती ओळखली जाते. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे पुरुष आणि स्त्री यांचे एकात्म रूप आहे. आणि आपण धान्य पेरलं, धान्य पेरल्यानंतर धान्य आलं, मग आपण काय करतो? मळणी करतो. ही मळणी म्हणजे काय हो? मळणी म्हणजे त्यातला कोंडा बाजूला काढायचा. मग कोंडा बाजूला काढून नुसतं धान्य नाही येऊ शकत का? नाही येऊ शकत. का? कोंडा आणि धान्य एकरूपच असतं. जेव्हा तुम्ही भुईमुग पेरता तेव्हा टरफल आणि त्यातली बी ही एकरूपच असते. का? ती त्याचं संरक्षक आहे. त्याप्रमाणे आवरण आहे. आवरण माया आवरण आहे ना, ही माया आवरण आहे. आवरण दूर करा, आतमध्ये परमेश्वराचं रूप तुम्हाला दिसेल. पण या ठिकाणी ते म्हणतात की पुरुष आणि प्रकृती हे एकरूप आहे. ज्याप्रमाणे कण आणि कोंडा हे एकरूप आहे. कणाशिवाय कोंड्याशिवाय कण निर्माण होणार नाही, कोंड्याशिवाय धान्य निर्माण होणार नाही. किंवा भुईमुग सुद्धा आपल्याला नुसता दाणा रूपामध्ये दिसणार नाही, त्याला वरतून टरफल आहेच आहे. मग कोणतेही धान्य तुम्ही घ्या, त्यामध्ये वरचं टरफल आहे आणि आतलं कण आहे. मग आपल्याला प्रक्रिया करून ते टरफल बाजूला करावं लागतं आणि कण म्हणजे धान्य स्वीकारावं लागतं. हे जसं प्रक्रियेच आहे तसं मायेसहितच ईश्वर आहे, तो वेगळा नाहीये. मग आपल्याला जर जाणायचं असेल तर माया बाजूला करून मग ईश्वर जाणावं लागेल. म्हणून ते म्हणतात कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते. या ठिकाणी गीता देखील हेच सांगते. कार्य कारण कर्तृत्वे, कार्याचं कार्य कारण आणि कर्तृत्व हे प्रकृतीच आहे. आणि पुरुष सुख दुःखानाम भोक्तृत्व हेतु उच्यते. पुरुष हा फक्त अलिप्त आहे, पण आपण त्याच्यावर सगळे आरोप करतो, आरोपित करतो. म्हणून ते म्हणतात भोक्तृत्वे हेतु उच्यते. भोक्तृत्व भोगणं, पुरुषासाठी या सगळं जग भोगायला भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. ते म्हणतात की ईश कार्यम जीव भोग्यम. ईश कार्य, विद्यारण्य स्वामी पंचदशी मध्ये म्हणतात की ईश कार्यम हे जग ईश्वराचं कार्य आहे, ईश्वराची निर्मिती आहे, पण जीवाचा भोग आहे. भोगासाठी हे जग निर्माण केलेलं आहे. मात्रार्थंच भवार्थंच आत्मने कल्पनायच वेदस्तुतीमध्ये म्हणतात. याप्रमाणे म्हणून हे तिन्ही जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. तेव्हा या ठिकाणी कपिल महामुनी असं म्हणतात की या म्हणून हे तिन्ही जाणा, कार्य कारण आणि कर्तृत्व याचं स्वरूप तुम्ही जाणा. कार्य म्हणजे माया आहे, कर्तृत्व ईश्वराचं आहे, पण ते आपल्याला दिसत नाही म्हणून कारण रूपाने ते आहे. कारण ईश्वर आहे, कार्य माया आहे. म्हणून प्रकृती मूळ हे राणा. आता सांख्याने मूल प्रकृती मानली आहे. मूल प्रकृती ती तू पद्मावती, ही मूल प्रकृती म्हणजे मूळ माया. मूळ माया जसा ईश्वर हा मूळ आहे तशी माया देखील मूळच आहे. एवं तिही चेनी समवाये प्रकृती कर्मरूप होय. तिन्ही चेनी समवाये. या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा संदर्भ मुद्दाम यासाठी देतो की आपल्याला या ओवीमधून प्रकृती आणि पुरुष यांचं तत्व कळलं पाहिजे. या तिन्हीचा समवाय, समवाय म्हणजे एकरूपत्व. समवाय संबंध कसा असतो?
समवाय 6 प्रकारचे संबंध आहेत. त्यापैकी समवाय संबंध हा एक जीव असतो. जसा दोरा आणि पट यांच्यामध्ये समवाय संबंध आहे. म्हणजे दोरा बाजूला काढला तर पट नावाची गोष्टच राहणार नाही. दोरा बाजूला काढला तर आपल्याला कोणतंही वस्त्र नावाची गोष्ट दिसणार नाही. मला दोरा बाजूला काढा आणि वस्त्र दाखवा बरं. अहो कसं दाखवता येईल? दोऱ्याचं वस्त्र बनलेलं आहे, पण दोरा म्हणजे वस्त्र आहे का? नाही, दोरा म्हणजे वस्त्र नाही, पण दोऱ्याशिवाय वस्त्र बनवू शकत नाही. याला म्हणतात समवाय संबंध. तेव्हा प्रकृती आणि पुरुष यांचा समवाय संबंध आहे, एकरूप संबंध आहे. तसा आत्मा आणि शरीर यांचा एकरूपत्व आपल्याला दिसतो. प्रत्यक्षात ते नाहीये, पण एवं तिन्हीचे समवाय प्रकृती कर्मरूप होय. प्रकृती कार्यरूप बनते. कार्य, कारण आणि कर्तृत्व या दृष्टीने प्रकृती कार्यरूप बनते, कर्मरूप बनते. पण जया गुणा वाढेत राहे त्याची सारखी, ती ज्याच्या गुणामध्ये समाविष्ट होते त्याच्यासारखी होऊन जाते ही. आणि मग माऊलींनी अंबुला आणि अंबुली म्हणजे पती आणि पत्नी असा दृष्टांत दिलाय. त्यांचं एक रूपक आहे माऊलींचं, अंबुला नावाचं. अंबुला म्हणजे काय? पती. हा पती आणि पत्नी यांचं वर्णन त्यांनी केलंय. आणि ते म्हणतात तो तरी करता उदासू अभोक्ता. पुरुष कसा आहे? तर पुरुष करताय, प्रत्यक्ष कारण रूपाने, पण तो प्रत्यक्ष न दिसल्यामुळे तो अकर्ता भासतो. तो अकर्ता, तो काहीच करत नाही. न्यूट्रल आहे, न्यूट्रल. पुरुष हा न्यूट्रल आहे, त्याला काही घेणं देणं नाही. उदासू अभोक्ता, तो उदास आहे, न्यूट्रल आहे, तो अभोक्ता आहे. पण परी या पतिव्रता भोगवीजे, पण तो या पतिव्रतेला भोगवितो, तिला तो प्रवृत्त करतो आणि त्याप्रमाणे मग संसार होतो किंवा जग निर्माण होतं. ते म्हणतात, माऊलींनी म्हटलंय प्रकृती पुरुषांच्या व विद्यनादपी उभावपी. त्याप्रमाणे ही प्रकृती आणि पुरुषाचं वर्णन करताना वास्तविक काही मन हे नपुसक की ते भोगवी तिन्ही लोक. आता तुम्ही म्हणाल मग तो भोगवतो कसं काय? माऊलींनीच उदाहरण दिले की तो जर अकर्ता असेल, उदास असेल, अभोक्ता असेल, तर तो प्रकृतीला भोगवतो कसा? तर ते म्हणतात काही मन हे नपुसक. मन हे नपुसक आहे. याचा अर्थ असा आहे की व्याकरणाच्या दृष्टिकोनातून मनाला आपण म्हणजे पुरुष पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग असे 3 लिंग आहेत. तर काही वस्तूंसाठी आपण पुल्लिंगी शब्द वापरतो, काहीसाठी स्त्रीलिंगी वापरतो आणि काहीसाठी नपुसक लिंगी वापरतो. जसं आपण तो टेबल, आता तो टेबल म्हणलं तो काय पुल्लिंगी आहे का? पण आपण म्हणतो ते पाणी नपुसक लिंगी आहे. तर पाणी हे नपुसक लिंगी शब्द आहे, तो इकारांत असून नपुसक लिंगी शब्द आहे. आपण मराठीमध्ये पाणी म्हणतो. तसं मन हे संस्कृत मध्ये नपुसक लिंगी आहे. ते मन निष्ठुर का केले, तो मन नाही म्हणत आपण, ते मन. मग हे काही मन हे नपुसक, मग ते नपुसक आहे तर मग की ते भोगवी तिन्ही लोक. पण शेवटी हे सगळं भोगतं कोण? तेच मन भोगतं, जे नपुसक लिंगाने व्यक्त होतं तेच सगळं जग भोगतं. सुख तेच भोगतं आणि दुःखही तेच भोगतं. यावर एक संस्कृत मधला सुंदर सुभाषित आहे. संस्कृत मध्ये सुभाषित असं आहे की एक जण असं म्हणतो, का हो म्हणले, मन हे नपुसक आहे. नपुसकमिति ज्ञात्वा प्रियाया प्रेषितम मना. नपुसक आहे कारण व्याकरणकार पाणिनींनी असं म्हटलं की मन हे नपुसक आहे. असं म्हणल्यामुळं मी काय केलं, नपुसक असलेल्या मनाला माझ्या पत्नीकडे पाठविलं. का? नपुसक आहे ते काय करणार, म्हणून मी माझ्या पत्नीकडे ते पाठवलं. नपुसकम इति ज्ञात्वा, नपुसकम इति ज्ञात्वा असं जाणून प्रियाया प्रेषितम मनः, प्रियेकडे पाठवलं. तेषु तत्तैव रमते, पण ते मन जे गेलं ते तिकडं रममान झालं म्हणले, ते काही परत आलं नाही. मला वाटलं ते नपुसक आहे ते परत येईल, ते पण ते रममान झालं. अरे 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 म्हणे, हता पाणी ना वयम,
पाणिनीने आम्हाला फसवलं म्हणले, चूक सांगितलं. नपुसक म्हणलं म्हणून मी पाठवलं तर आमचा या ठिकाणी घात झाला, ते मन तिकडं धर्ममान झालं. यातली गंमत अशी आहे की मन हे जरी व्याकरणाच्या दृष्टीने नपुसक असलं तरी ते सगळं जग भोगतं, सुखदुःख भोगतं. माऊली सुद्धा तेच म्हणतात, काही मन हे नपुसक की ते भोगवी तिन्ही लोक. याप्रमाणे असं हे मन संपूर्ण विश्वाचा संसार करतं. अशा या मनाचा विचार या ठिकाणी प्रकृती आणि पुरुषाच्या अनुषंगाने केलेला आहे. तेथे पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे. मग प्रकृती आणि पुरुष यांची जोडी कशी आहे हे ते सांगतात. गुणलिंगानाम, हे गुण आणि लिंग. श्रविक कर्मणाम सत्व एकैव मनसो वृत्ती स्वाभाविकी तुया. ते म्हणतात माणसाची स्वाभाविक वृत्ती ही गुणाकडे धाव घेते. जसं पाणी हे उताराकडेच पळतं का, स्वाभाविक वृत्ती आहे. अग्नी हा वरतीच जाणार, तुम्ही किती खाली करा, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरीही वरती उफाळे. पाणी खाली जाणार, अग्नी वरच जाणार का, ही स्वाभाविक वृत्ती आहे. तशी माणसाच्या मनाच्या वृत्ती ह्या स्वाभाविक आहेत. गुणाकडे माणूस वळतो, आपोआपच त्याची सहज प्रवृत्ती गुणाकडे. आणि त्यामुळं पुरुष आणि प्रकृती यांची जोडी अशी आहे की आंधळा आणि पंगू. अंध पंगू न्यायाने याचं वर्णन केलेलं आहे. आंधळा कोण आहे, आंधळी प्रकृती आहे, तिला काही दिसत नाही, अज्ञानी आहे ना, तिला ज्ञान नाही. ज्ञान झालं असतं तर ती प्रकृतीत राहिली नसती, म्हणून ती अज्ञानी आहे किंवा तिच्यामुळे आपल्या डोळ्यावर आवरण येतं, म्हणून ही आंधळी आहे. पण पुरुष हा पांगळा आहे, तो अक्रियावान आहे ना, त्याला दिसतं कारण तो डोळे असलेला आहे, तो ज्ञान असलेला आहे. पुरुष हा ज्ञानी आहे. मग असा ज्ञानी पुरुष आहे पण तो पांगळा आहे. आणि प्रकृती तिला चालता येतं, क्रियावान आहे, पण ती आंधळी आहे. मग या दोघांची भेट झाली. म्हणजे आता असं करा की तुला चालता येतं आणि मला चालता येत नाही, पण तुला दिसत नाही मला दिसतं. मग मी तुझ्या खांद्यावर बसतो, तू चाल, मी पाहतो. याप्रमाणे ही जोडी आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुषाची जोडी ही अंधपंगून न्यायाची. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलं. आणि मग तेथं पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे. प्रकृतीने पुरुष कसा व्यापलाय हे सांगताना ते म्हणतात, चंद्रमा अवसे पडिला जैसा. पण प्रकृतीच्या नादामध्ये तो स्वतःचं स्वत्व विसरून जातो, प्रकृतीशीच एकरूप होतो, त्याला स्वतःचं स्वत्व लक्षात येत नाही. आणि ज्याप्रमाणे चंद्रमा अवसे पडला असे माऊलींनी वर्णन केले की ज्याप्रमाणे अवसेच्या दिवशी, अमावस्याच्या दिवशी चंद्र नसतो का, अमावस्याच्या दिवशी चंद्र असतो. मग चंद्र असतो पण दिसतो का, म्हणजे नाही, अंधारमय होतो. तसा हा पुरुष असून सुद्धा तो अज्ञानामध्ये झाकला जातो, प्रकृतीच्या अज्ञानात तो झाकला जातो. तेथं पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे. चंद्रमा अवसे पडिला जैसा. माऊलींनी अजून एक सुंदर उदाहरण दिलंय की प्रकृतीच्या नादात पुरुष आपलं स्वत्व कसं विसरतो. पुरुष अनेक आहेत आणि प्रकृती एक आहे, हा सांख्याचा सिद्धांत आहे. प्रकृती एकच आहे पण पुरुष अनेक आहेत. आणि राजा पराधीनू झाला, राजा आहे, सम्राट आहे, पण तो सेवकाच्या अधीन झाला. मग पराधीन झाला की काय होतं, तो स्वतःचं स्वत्व विसरतो. जेव्हा राजा पराधीन होतो, तो जेव्हा परस्वाधीन होतो, सामर्थ्य विसरून जातो, तेव्हा त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. तसा हा पुरुष असून सुद्धा तो पराधीन झाला, तो स्त्रीचा स्वाधीन झाला. माऊली पुढे म्हणतात की सिंहू रोगे रुंधला. सिंह आहे पण रोगाने बाधित झाला, रोगग्रस्त झाला. मग सिंह किती सिंह जरी असला तरी जर तो रोगग्रस्त झाला तर जसा त्या सिंहाचा पराक्रम उपयोगाचा ठरत नाही, तसा तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजामुळे. तसा पुरुष हा प्रकृतीच्या स्वाधीन झाला की तो निस्तेज होऊन जातो, तो स्वतःला विसरतो.
आणि म्हणून याप्रमाणे ते म्हणतात की स्फटिक तिथे जर लाल रंग ठेवला तर स्फटिक लाल दिसतो. त्याप्रमाणे गुणसंग, गुणाच्या संसर्गाने पुरुष तसा बनतो. जो जसा गुणाचा परिणाम त्याच्यावर होतो. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. याप्रमाणे ते म्हणतात हे दूध आणि पाणी, भुसा आणि कण हे एकरूप होऊन जातात. आपल्याला भूस बीज एकवट, उपनिता आहे घनवट. भूस आणि बीज एक आहे, पण उपणलं पाहिजे. आपल्याला थ्रेशरनी त्या ठिकाणी प्रक्रिया केली पाहिजे, तरच आपल्याला भुसा वेगळा होईल आणि कण वेगळा होईल. त्याप्रमाणे ते म्हणतात पुरुषाला मग हे सुखदुःख कसे भोगावे लागतात, आत्म्याला सुखदुःखाचा अनुभव काय येतो. ते म्हणतात खरं म्हणजे आत्मा प्रकृतीपासून वेगळा आहे, शरीरापासून वेगळा आहे, पण तो स्वतःला एकरूप मानतो. तातले लोह पिठिता जेवी वन्नीसीची घाता. आता लोह पिठिता त्यानं उदाहरण असं दिलंय की ज्याप्रमाणे लोखंड आहे, लोखंड तापवलं. आता काय झालं, लोखंड तापवलं तर अग्निसंगे लोह पिटे. तापलं लोखंड, पण तापलं म्हणजे त्याच्यात अग्नी गेला आणि मग घन बसले. घन कोणाला बसले, घन लोखंडाला बसले, पण लोखंडासोबत अग्नीलाही बसले. का, तुम्ही त्याच्या संपर्कात राहिलात, तुम्ही एकरूप घनिष्ठ झालात, त्याच्यासोबत समवाय संबंध तुमचा निर्माण झाला, म्हणून तुम्हाला अनुभव पिटण्याचा आला. तुम्हाला ताते लोह पिटिता जेवी वन्नीसीची तत्वता, वन्नीसीचे धाता बोलिली तया. याप्रमाणे वन्नी म्हणजे अग्नी जसा पिटला जातो, त्याप्रमाणे केवळ लोखंडाच्या संयोगामुळं, तसं मायेच्या संयोगामुळं पुरुष हा पिटला जातो. या ठिकाणी ते म्हणतात मग सांख्य तत्वज्ञानाने सगळ्यात महत्वाचा मुद्दा सत्कार्यवादाचा मानलेला आहे. सत्कार्यवाद, सत्कार्यवाद म्हणजे काय, तर हे खोटं नाही, त्याला म्हणतात सत्कार्यवाद. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. गीतेने देखील हेच सांगितलंय. गीता काय म्हणते, नासते विद्यतो भावो ना भावो विद्यते सतः. अभाव नावाची गोष्ट असू शकत नाही, आणि असली तर ती टिकणार नाही. अभाव म्हणजे काही नाही, मग अभाव म्हणजे काही नाही. जसं अंधार हा अभाव आहे, प्रकाश आला की अंधार निघून जाईल, म्हणून अभावाचं अस्तित्व प्रकाशानंतर राहत नाही. तर अभाव नसतो, सगळीकडे भावरूपता आहे. माया जरी म्हटलं तरी ही खोटी नाही, ती भासात्मक आहे, ती आपल्याला आभासात्मक आहे, पण ती खोटी मात्र असू शकत नाही. कारण जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत ती असते. म्हणून ते म्हणतात आता ही माया कशी आहे, सत्कार्यवाद त्याला म्हणतात. वस्तूतले गुण, कारणातले गुण कार्यात येतात, याला म्हणतात सत्कार्यवाद. कारणातले गुण कार्यामध्ये येतात. कारण बीज आहे, बीजातले गुण झाडात आले. मग तुम्ही जर पेरूचं बीज लावलं तर जांभळ येणार नाही, ज्वारी लावली तर गहू येणार नाही. का हो म्हणले, जे बीजात आहे तेच वृक्षात, तेच आपल्या धान्यामध्ये येईल. म्हणून तुम्ही आंब्याची कोय लावली तर त्यातून लिंबाचं झाड येणार नाही, लिंबोळ्या पडल्या तर त्यातून आंब्याचं झाड येणार नाही. जे बीजात आहे तेच वृक्षात येईल, याला म्हणतात सत्कार्यवाद. मग वस्तूतले गुण म्हणजे कारणातले गुण जर कार्यात येत असतील तर कारण कोण आहे, भगवान हा या जगाचं कारण आहे असं आपण म्हणतो. मग भगवान जगाचं कारण आहे, ईश्वर जगाचं कारण आहे, तर तो ईश्वरच जगरूप होणार नाही का. बीज जर वृक्ष झाले, बीजची जाहले तरू की भांगारची अलंकारू. माऊलींनी म्हटले बीजची जाहले तरू, बीजच झाड झालं, भांगारच अलंकार झालं. भांगार म्हणजे सोनं, सोनंच अलंकार झालं, बीजच तरू झाले. मग आता म्हणून ते म्हणतात असद कारणात. यातले सांख्याचे सिद्धांत हे आहेत. सांख्य असं म्हणतं की कारणातलं जे तत्व आहे तेच कार्यामध्ये येतं. मग कारणामध्ये माया
हे जसं कारण आहे, ईश्वर हे जसं कारण आहे, तसं तेच जगामध्ये येतं. म्हणून जग खोटं असू शकत नाही. जगची नो हे आघावी, माऊलीनेच म्हटले ना की हे जग मीच आहे. जग सोडून मला तुम्ही पाहू नका. सगटची मी त्याच्या सगटच आहे. जग बाजूला करून मला बघू नका. म्हणजे इथे मायावाद जो आहे शंकराचार्यांचा तो थोडा बाजूला ठेवला. मायावाद हा या जगाला आभास मानतो, विवर्त मानतो, विवर्त भ्रांती मानतो. आणि माऊलींनी विश्वचैतन्यवादात किंवा सांख्य तत्वज्ञानाने या सत्कार्यवादात जगच ईश्वर आहे असं मानलं. कारण कारणाचे गुण जर कार्यात येत असतील तर ईश्वर कारण आहे आणि जग हे कार्य आहे. म्हणजे जगच ईश्वर आहे. या पद्धतीची भूमिका. विश्व आणि विश्वंभर वेगळा नाही. जग जगदीशू हा सिद्धांत आहे. जगच हाच जगदीश आहे. म्हणून असद कारणात हा दुसरा सिद्धांत त्यातला आहे. असद कारणात म्हणजे ज्याच्यातून जे नसतं ते निघू शकत नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये जे नसतं त्याच्यातून ते निघत नाही. याला म्हणतात असद कारणात. वाळूतून कधी तेल निघू शकत नाही, त्याला म्हणतात असद कारण. कारण वाळू मधून तेल निघणार नाही. हा फक्त प्रयत्न आहे. वाळूचे करण रगडिता तेलही गळे हे फक्त बोलण्यासाठी आहे, प्रयत्नवाद सांगण्यासाठी आहे. तो खरा नाही. म्हणजे ते केवळ आपल्याला प्रयत्नाचं महत्व सांगायचं म्हणून सांगितलंय. आणि या दृष्टीने ते म्हणतात असद कारणात. ज्याच्यापासून जे नसतं किंवा जे मुळात नसतं, आपण म्हणतो ना आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल, त्याला म्हणतात असद कारणात. तेव्हा आडातच नाही तर पोहऱ्यात येणार नाही. म्हणून उपादान ग्रहणात हा तिसरा सिद्धांत आहे. उपादान ग्रहणात म्हणजे उपादान काय? ईश्वर उपादान आहे. माती हे उपादान आहे. घट हे कार्य आहे. का त्याचं तात्पुरतं कारण, तात्पुरतं जे कारण आहे ते कुंभार असेल, पण कायमस्वरूपी जे उपादान आहे ते आहे माती. आणि मातीपासून घट वेगळा होऊ शकत नाही. म्हणून त्याला म्हणतात उपादान कारणात. आणि कारण कार्यभावाच्य पट आणि तंतू समवाय संबंध जसे एकरूप आहेत. शक्तस्य शक्य करणात नवीन काहीच निर्माण होऊ शकत नाही असाही यांचा सिद्धांत आहे. नवीन काही निर्माण करू शकत नाहीत आपण. जे ईश्वराने निर्माण केलंय ते कायमस्वरूपी. नवीन काही निर्माण होऊ शकत नाही. मग तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये सगळं निर्माण करता येईल. माती मला निर्माण करून दाखवा, नवीन माती नाही निर्माण करता येणार. तेज नवीन नाही निर्माण करता येणार. तेजस तत्वातूनच तुम्हाला तेज, मातीच्या तत्वातूनच तुम्हाला या बाकीच्या गोष्टी तयार करता येतील. पाणी तुम्हाला नाही निर्माण करता येणार. तुम्हाला भगवंताचेच, तुम्ही म्हणताल का हो H2O म्हणजे पाणी, हो, पण हायड्रोजन कुठून आला? हायड्रोजनचे 2 कण कुठून आले? ते याच हवेतून आले. म्हणून वायू भगवंतानेच निर्माण केलाय, त्याच्याशिवाय मला निर्माण करून दाखवा. म्हणून ते म्हणतात की नवीन काही करता येत नसतं. म्हणून जीव हा माणसाला निर्माण करता येत नाही प्रयोगशाळेत. किती प्रयोगशाळा होऊ द्या, तुम्हाला स्त्रीच्या उदरामध्येच जीव निर्माण करावा लागतो. जरी तुम्ही आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणलं तरी कुठून आली? टेस्ट ट्यूब बेबी काही प्रयोगशाळेत निर्माण होत नाही. म्हणून ते म्हणतात अशा पद्धतीने धाता यथा पूर्वमकल्पयत. आणि म्हणून शक्यश्च शक्य करणात हा एक सिद्धांत ते म्हणतात. परस्पर भिन्न असणाऱ्या गोष्टी ह्या कार्यरूपाने कशी येतात? परस्पर भिन्न सलिलवत हे गुणवैचित्र्य. गुण 24 आहेत. सुख दुःख या वस्तूबद्दल नसून मनाच्या प्रवृत्ती आहेत. या ठिकाणी ही भूमिका मांडली आहे. आणि देवी भागवतामध्ये असं म्हटलंय की ज्याप्रमाणे प्रदीपवत. आता सत्व रजतम हे 3 गुण आहेत. वास्तविक सत्वगुण हा आपल्या अंतःकरणात असतो. तमोगुण राग आणि रजोगुण. तर रजोगुण हा उपष्टंभक आहे असं देवी भागवत सांगतं. आणि हे परस्पर भिन्न आहेत. परस्पर भिन्न कार्य करणारे आहेत. रजोगुणातून उत्पत्ती होते, तमोगुणातून नाश होतो. म्हणजे एकाच याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. सत्वाने रक्षण होतं, तमोगुणाने नाश होतो आणि रजोगुणाने उत्पत्ती होते. मग ह्या तिन्ही गोष्टी एकत्र कशा काय आणतात? गंमतच आहे ना. अहो गंमत कशाची?
आपल्या जिभेमध्ये ओलेपणाही आहे आणि उष्णताही आहे. हे दोन्ही गोष्टी नांदत नाहीत का? कारण म्हणून तर आपण वाचा वन्ये मुखे ब्रह्म, वाणीमध्ये अग्नी असं म्हटलो. अग्नी कुठे आहे? तर अग्नी मे वाचिष्ठिता वा हृदय हृदय मयी अहम अमृते अमृतम ब्रह्मणी. कुठे आहे अग्नी? म्हणजे जिभेत आहे, मुखात आहे. मुखात अग्नी आहे आणि पाणी आहे. दोन परस्पर विरोधी गोष्टी मुखात नाही का नांदत? तेव्हा ही ईश्वराची करणी आहे. ह्या तिन्ही गोष्टी परस्पर भिन्न असून त्या एकत्र नांदतात. याचं उदाहरण त्यांनी दिलंय प्रदीपवत. ज्याप्रमाणे तेल वात, तेल वेगळं आहे, वात वेगळी आहे. आणि दिवा लागला, दिवा पेटला. कशाच्या आधारावर पेटला? तेल आणि वात यांचे भिन्न गुणधर्म वेगळे. तेलाचा गुणधर्म वेगळा आहे, वातीचा गुणधर्म वेगळा आहे. पण या तिन्हीचे मिळून जसा दिवा लागतो तसं ते म्हणतात सत्व रज तम या तिन्ही गुणांनी मिळून हे जीव चालतो. सलीलवत. आकाशामध्ये ज्याप्रमाणे ढग येतात, पाऊस पडतो. जिथे पाऊस पडतो तिथे धान्य उगवतं. आणि त्याप्रमाणे जिथे जिथे गुणांचा प्रभाव आहे तिथे तिथे निर्मिती होते. याप्रमाणे ते म्हणतात की सलीलवत हे सांगत असताना बीजाचे गुणधर्म सांगितले. पाणी सगळीकडं. आपण धान्य लावतो शेतामध्ये, आपण शेतात ऊस लावला, मिरची लावली, त्याचप्रमाणे शेतात फळं झाडं लावले, मग तेच पाणी दिलं. पाणी काय वेगळं दिलं का? त्याच विहिरीचं पाणी ऊसालाही दिलं, त्याच विहिरीचं पाणी मिरचीलाही दिलं, आणि त्याच विहिरीचं पाणी बाकीच्या झाडांनाही दिलं. आवळ्याचं झाड लावलं किंवा आवळी लावल्या, आवळ्यालाही दिलं. एकच पाणी सगळ्यांना दिलं. आवळ्यामध्ये तुरटपणा आला, मिरचीमध्ये तिखटपणा आला आणि ऊसामध्ये गोडपणा आला. का याला गोड पाणी दिलं का? याला तिखट दिलं का? नाही. हे कशाचे गुण आहेत? बीजाचे गुण आहेत. तसे कारणाचे गुण हे आपल्याला कार्यामध्ये प्रगटताना दिसतात. म्हणून ते म्हणतात की सलीलवत, पाण्याप्रमाणे. सलील म्हणजे पाणी. हे जसं वेगळं नाहीये, पाणी तेच आहे, पण चव मात्र भिन्न आहे. तसं ते म्हणतात या प्रकृतीचं कार्य आपल्याला भिन्न भिन्न दिसतं. आणि या सुखदुःखात्मक वस्तू आपण पाहतो. लिंगदेह हा मनोगंड या रूपाने आजच्या नव्या रूपामध्ये सांगितलाय. ते म्हणतात की सत्व रज तम हे तर रजोगुण हा दुवा आहे. सत्वगुण आणि तमोगुणला जोडणारा दुवा म्हणजे रजोगुण आहे. त्याला उपस्तंभक असं म्हणतात, जोडणारा. आपल्याकडे असतं ना जोडणारा काही गुण असतो. याची जोडणी केली तर एखादी गोष्ट, एखादं कार्य चालतं. तेव्हा जोडण्यासाठी जे कनेक्टर म्हणतो आपण त्याला जोडणारा, दोघांना एकत्र आणणारा गुण हा रजोगुण आहे. आणि रजोगुण याचा अर्थ आपल्याला भोगावंसं वाटणे हा रजोगुण. त्यातून आनंद मिळतो म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतो. सत्वगुण हा प्रकाशक आहे, रजोगुण हा उत्साहवर्धक आहे आणि तमोगुण हा जाड्य आणणारा आहे. याप्रमाणे ते म्हणतात की देवानाम गुणलिंगाना अनुश्रविक कर्मणाम. अनुश्रविक कर्म म्हणजे वेद, वैदिक यज्ञ वगैरे. हे यज्ञ आम्हाला मुक्ती देऊ शकत नाहीत. आणि गुणलिंग, गुण हे लिंगावर ओळखले जातात. लिंग म्हणजे चिन्ह. गोड, आंबट, तिखट हे चिन्ह झाले. आपल्या जिभेला जी चव लागते त्यातून आपण म्हणतो ही कडू आहे, गोड आहे, आंबट आहे. हे चवी भिन्न भिन्न आहेत. त्याप्रमाणे सत्व एवैक मनसो वृत्ती स्वाभाविक तू या. तेव्हा माणसाच्या वृत्ती अनिमित्ता निष्कामा. ते म्हणतात की भगवान म्हणतात गुणा विषय लिंग्यन्ते ज्ञायते इंद्रियाणांच प्रतिष्ठाता सत्वे मूर्तो हरावे याती वृत्ती ही सा भक्ती. तेव्हा भक्ती ही सुद्धा जर आपण स्वाभाविक झाली, सहज, ज्याप्रमाणे जैशी अभिरुची विषयी तैशी परमेश्वरी जडेल जरी, तरी मग काय उणे बा चारी पुरुषार्थ राबतील घरी. तेव्हा जर अशी सहज प्रवृत्ती माणसाची झाली तर मात्र माणसाला आपोआपच भक्तीच्या
भावनेतून मुक्तीकडे जाता येतं. आणि ही भक्ती कशी असावी ते म्हणतात अनिमित्ता भागवती भक्ती सिद्धेर गरीयसी. अनिमित्ता भागवती, निमित्त म्हणजे आपल्याला काहीतरी इच्छा, निरीच्छ होऊन आपण भक्त व्हायला पाहिजे. भक्ती ही कोणत्या इच्छेचा परिणाम नको. आपल्या कोणत्या तरी सांसारिक इच्छेने आपण काही गोष्टी करणं म्हणजे ती साधन रूपाने भक्ती झाली. भक्ती साध्यरूप पाहिजे, ती सिद्ध पाहिजे आणि गरीयशी ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ भक्ती आपण म्हणतो ना, हेच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. तेव्हा थोर भक्ती आणि लहान भक्तीत फरक आहे का? हो. जी साधन भक्ती आहे ती लहान सामान्य, पण जी साध्य भक्ती आहे ज्याला आपण अनिमित्ता भागवती म्हटलं, ज्याला सर्वत्र भगवंताचा स्वरूप ज्याला दिसतं आणि जो कोणत्याही इच्छेशिवाय, कामनेशिवाय, कामना म्हणजे इच्छा, इच्छेने केलेली भक्ती ही राजसी तामसी अशी भक्ती होईल. मला हे मिळू दे, मी अमुक करीन असं म्हणणं म्हणजे एका अर्थाने प्रल्हादाने त्यांच्या नृसिंह परमात्म्याच्या संदर्भात म्हटलंय की देवा हे लोक केवळ व्यवहार करतात, दुकानदारी करतात. दुकानदार जसं आपल्याला आपण जेवढे पैसे द्यावे तेवढीच वस्तू आपल्याला देतो, त्याप्रमाणे ही काही दुकानदारी नाहीये. हा काही वणिक, तो वणिक नाहीये. भक्त काही वणिक आहे का? भक्त काही दुकानदार आहे का? भक्त हा भगवंताची भक्ती. तुम्ही हे द्या देवा तर मी तुमची एवढी एवढी सेवा करील. तेव्हा ते म्हणतात ही दुकानदारी नाहीये, हा व्यवहार नाहीये. तर ही भक्ती कशी असली पाहिजे? साध्य भक्ती, ज्याला श्रेष्ठ दर्जाची भक्ती म्हणतात. आणि ही अनिमित्ता भागवती भक्ती सिद्धेर गरीयसी. अनिमित्ता भागवती, कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय केलेली भक्ती. आणि अशी भक्ती जर असेल तर हे आई तू जे म्हणतेस ना की हे सगळ्या त्रिगुणाचा परिणाम किंवा त्रिगुणामध्ये अडकलेला जीव हा कसा मुक्त होईल, मायेमध्ये अडकलेला जीव कसा मुक्त होईल, तर तुला सांगतो या मायेमध्ये अडकलेला जीव विवेक ज्ञानाने मुक्त होईल. पण हे जे दुःख निवृत्ती जर त्याची करायची झाली, सुखदुःखाच्या पलीकडे जायचं झालं तर फक्त भक्तीशिवाय दुसरा उपाय नाही. आणि ती भक्ती म्हणजे साध्य भक्ती, श्रेष्ठ भक्ती, अनिमित्ता भागवती भक्ती. ही भक्ती जरयत्याशु या कोशम, ती एकदा निर्माण झाली की आपल्यामध्ये ते म्हणतात निगीर्ण मनलो यथा. तुम्ही उदाहरण दिले त्यांनी की ज्याप्रमाणे आपण, त्यांनी उदाहरण भगवंताने असं दिले मुक्तिश्च प्रासंगिकी भगवते व्यत्याह या भक्ती कोशलिंग शरीरम जरयती म्हणजे क्षपयती. आता लिंग शरीर हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. लिंग शरीर कशाने बनलेलं आहे तर पंच महाभूत, पंच तन्मात्रा, त्याचप्रमाणे 5 जे आपले कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तेव्हा अशानी हे मन बनलेलं आहे. हे लिंग शरीर 18 पदार्थांचं मानलेलं आहे. त्या 18 पदार्थामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 तन्मात्रा असे 15 झाले. महत म्हणजे अहम आणि मन, महत्त्व, अहंकार आणि मन. महत्त्व, अहंकार आणि मन हे 3 आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 तन्मात्रा याचं लिंग शरीर बनलंय. आणि हे लिंग शरीर आपल्याला सुखदुःखाचा अनुभव घेतं. मग ते म्हणतात हे लिंग शरीर कधी नष्ट होतं? जरयत्याशुया कोशम. कोश म्हणजे हे लिंग शरीर, जे 5 कोशांची संकल्पना केलेली आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आनंदमय कोशाच्या पलीकडे ब्रह्म आहे, पलीकडे भगवान आहे. तेव्हा या कोशांना नष्ट करणं म्हणजे मुक्ती. सांख्य तत्वज्ञानाने ही भूमिका घेतली. मुक्ती म्हणजे काय? तर मुक्ती म्हणजे आपल्या लिंग शरीराचा नाश म्हणजे मुक्ती. मग लिंग शरीर म्हणजे या 5 गोष्टी, 18 तत्व म्हणजे लिंग शरीर आणि हे 5 असणारे कोश म्हणजे लिंग शरीर. हे जेव्हा नष्ट होतात
मग ते कसे काय नष्ट होतील बाबा, त्याला काय करावं लागेल? भगवान म्हणतात काही गरज नाही. म्हणजे का? अहो तुम्ही रोज जेवता का? म्हणजे हो, दररोज जेवतो. काल जेवलात का? हो. पचलं का? हो. तुम्ही काय प्रयत्न केला पचायला आपण काय प्रयत्न केला? ते म्हणतात काही नाही. या भक्ती कोशलिंग शरीरम जरयती क्षपयती स्वप्रयत्न विनैव सिद्धौ दृष्टांत. स्वप्रयत्न विनैव, आपल्या प्रयत्नाशिवाय पण दृष्टांत दिलाय. कोणता? निगीर्णम भुक्तमन्नम मनलो जाठरो यथा जरयती ती. ज्याप्रमाणे आपलं जठराग्नी हा खाल्लेलं अन्न पचवतो. तुम्हाला कल्पनाही नसती, तुम्हाला तो सांगत नाही आता काय बाबा तुम्ही काल एवढे लाडू खाल्ले, करंज्या खाल्ल्या, कसं काय पचवावं. तो आपला बरोबर पचवतो. का? ते म्हणतात तुम्हाला कोणताही प्रयत्न करायची गरज नाही. निगीर्णम भुक्तम अन्नम मनलो अनलो म्हणजे जाठरो यथा जरयती. जठरामधला अग्नी ज्याप्रमाणे कोणत्याही तुमच्या वेगळ्या प्रयत्नाशिवाय तुमचं पचन करतो, तसे हे कोश तुम्ही फक्त भक्ती करा, हे कोश आपोआप नष्ट होतील. म्हणजे या ठिकाणी कपिलाचार्यांनी भक्तीचं महत्व सांगताना त्यातही अनिमित्ता भागवती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या या भक्तीचं या ठिकाणी केवळ भक्ती तत्व इतकं श्रेष्ठ आहे की ज्या भक्तीनं आपल्याला मुक्ती प्राप्त करायची ती भक्ती साधन भक्ती नसून साध्य भक्ती आहे. आणि ही साध्य भक्ती आपल्याला जर प्राप्त झाली, ती भक्ती करण्याचा स्वभावच झाला पाहिजे. स्वभावच, जसा स्वभाव आपला विषयाचा आहे, जसा स्वभाव आपल्या भोग लोलुब्ध होण्याचा आहे, तसा स्वभावच जर भक्तीचा झाला तर तुम्हाला वेगळी मुक्तीची साठी खटपट करायची गरज नाही. आणि म्हणून ते म्हणतात मुले, याप्रमाणे आपल्याला अंतःकरणातल्या सर्व वासना नष्ट होतात आणि नैकात्मतां स्प्रयंती केचिन मत्पाद सेव विरतव्यदी हा. ते म्हणतात याप्रमाणे ही भक्ती आपला मनामधल्या असेवया प्रकृती, ही भक्ती आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या दुष्ट वासना तर नष्ट करतेच, परंतु आपल्याला मुक्तीला कारण ठरते. पश्यंती ते मेरुतिरांजनम वसंत प्रसन्न, याप्रमाणे रूपाणी दिव्यानी वरप्रसानी असा हा भगवान त्यातून प्रगट होतो. येन्योन्य तो भागवता प्रसज्ज सभा जयंते मम पौरुषाणी. आणि जो भक्त असतो माझा, तो भक्त त्याला जगात काही श्रेष्ठ वाटत नाही. टीकाकार म्हणतात भक्तेर गरिष्ठत्व मेवो आदी नैकात्ममिती पंचभी एकात्मताम संयुज्य मोक्षम. त्याला भगवंताशिवाय कुठलाच मोठा कुणी वाटत नाही. पौरुषाणी वीर्याणी प्रसन्नानी वक्राण्यरुलोचन, भगवन हाच सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्याला, माझ्या भक्ताला जगात कोणत्याही गोष्टीला तो महत्व देत नाही, तुच्छ मानतो. थोडक्यात तो बाकी सगळ्याला तुच्छ मानतो. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की भगवंत हा आपल्याला समुद्र खूप मोठा आहे, पण जो माझा भक्त आहे तो समुद्राला मोठं मानतच नाही. तो म्हणतो का समुद्र काय मोठा आहे. सूर्य आपल्याला तेजस्वी वाटतो, ते म्हणतात भगवंताच्या तेजापुढे हा सूर्य काहीच नाही. खद्योत युव भास्करम, या भास्कराला तो खद्योत मानतो. समुद्राला एक चुलकाम पतिम मदभक्ता, माझ्या भक्ताला सरिताम पतिम चुलकवत, हा सरिताम पतिम समुद्र सुद्धा एका चुळेसारखा वाटतो. नाही का? आमच्या अगस्त्यानी प्राशन केला, एका आचमनी जो तुझं प्याला, एका आचमनात तर सगळा समुद्र संपून टाकला. हा समुद्र काय मोठा आहे. ते म्हणतात मदभक्ता सरिताम पतिम चुलकवत खद्योतवत भास्करम, माझ्या भक्ताला जगात काहीही मोठं वाटत नाही, तो मलाच फक्त मोठं मानतो. आणि म्हणून असा माझा भक्त हा खऱ्या अर्थाने माझ्याकडे आकृष्ट होतो. तो मला कोणत्याही इतर साधनाशिवाय, कोणत्याही
मागणीशिवाय, कोणत्याही इच्छेशिवाय माझी भक्ती करतो, हृत आत्मा चित्तम येशाम, माझ्याकडे त्याचं मन आकृष्ट होतं आणि असा भक्त हा खऱ्या अर्थाने मुक्त होतो. इमं लोकं तथैवा, असा आत्मानुमनुमेयचे हे राय पशवो ग्रहा, त्याला ग्रह, दारा, पशु, त्याचप्रमाणे हे धान्य, धन, पुत्र याच्यामध्ये त्याचं लक्ष नसतं. तो त्याचा कधीच मागणी करत नाही. आणि अशी ही भागवतीं स्पृहाम यतीम भद्राम परस्य मे ते श्नुते लोके, असा हा भगवान श्रेष्ठ मानणारा माझा भक्त मलाच फक्त येऊन पावतो. म्हणून ते म्हणतात असा श्रेयम भगवती स्पृहा यंतीम भद्राम परस्य ते श्नुते लोके, याप्रमाणे असा भक्त नान्यत्र महत्वत भक्त प्रधान पुरुषेश्वरात आत्मन सर्वभूतान मयमिति वर्तते. आणि असा भक्त माझ्या रूपामध्ये सर्वत्र पाहत असल्यामुळं, त्याला माझ्या रूपात सगळं जग दिसत असल्यामुळं तो कोणाचाही द्वेष करत नाही. माझी शक्ती केवढी आहे हे सांगताना ते म्हणतात, अगं आई, माझ्याच भयाने, माझ्याच नियंत्रणामध्ये वायू चालतो, माझ्याच नियंत्रणामध्ये सूर्य वेळेवर उगवतो, माझ्याच नियंत्रणामध्ये हे इंद्र त्याचं कार्य करतो आणि यमराज त्यांचं कार्य करतात. मदभयात वाती वाहतो एम सूर्यस्तपती मदभयात वर्षती इंद्रो दहत्यग्निर मृत्युश्चरती मदभयात. आता इथं भय म्हणजे नियंत्रण, भय म्हणजे भीती नाही, भय म्हणजे नियंत्रण. नियंत्रण भगवंताचं आहे. म्हणून अग्नीमध्ये जी उष्णता आहे ती नियंत्रणाची. अग्नी उष्ण आहे का, तर भगवंताची उष्णता त्यांनी स्वीकारलेली आहे. भगवंताच्या नियंत्रणात तो चालतो. पाऊस वेळेवर पडतो कारण माझं नियंत्रण आहे. माझं म्हणजे कोणाचं? माझं म्हणजे निसर्गाचं. कारण निसर्ग रूपाने मीच आहे ना, निसर्ग रूपाने वेगळा कुठे आहे? मीच आहे. त्यामुळं ज्ञान वैराग्य युक्तेन भक्ती योगेन योगिनः क्षमाय पाद मूलं मे प्रवेशन्ति कुतो भयम्, आणि तीव्रेण भक्ती योगेन मनो मय्यर्पितम स्थिरम. आणि म्हणून तीव्र भक्ती योग, श्रेष्ठ दर्जाचा भक्ती योग जर केला तर माझ्या चरणाशी तुझं मन स्थिर होऊ शकतं. कोणाचंही मन माझ्या चरणाशी स्थिर होईल फक्त भक्ती तत्वाने होईल. आता तुला मी आता ते संप्रभक्षामी तत्वान लक्षण पृथक, आता मी तुला वेगवेगळे तत्व सांगतो. किती तत्व आहेत याचं विवरण करतो. आणि म्हणून याला सांख्य म्हणतात. तत्वांचं विवरण केलंय. 24 तत्व आणि 25वा काल अशी भूमिका मांडल्यामुळं ज्याला आपण सांख्य म्हणतो. आणि ही मूळ प्रकृती स एष प्रकृती सूक्ष्म दैवीन गुणमयीन विभूः, ही गुणमयी असणारी प्रकृती ही मूळ आहे. प्रकृतीनेच गुण निर्माण केले आणि गुणातून विश्व निर्माण झालं. गुणर्विचित्रा सृजतीं स्वरूपा प्रकृतीं प्रजा, ती आपल्यासारखी प्रकृती प्रजा निर्माण करते. आणि हे प्रकृतीच्या संपर्काने कसं निर्माण होतं, त्यानंतर या आवरणाचं, त्याप्रमाणे तिचे विक्षेप आणि आवरण शक्ती कशी आहे, पारतंत्र्य आपल्याला जीवाला कसं प्राप्त होतं आणि गुणवैचित्र्य कसं निर्माण होतं या संबंधीचं जे विवेचन करतील तो सगळा भाग उद्या चिंतना सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वती पते हर महादेव. श्री वैद्यनाथ गुरुमूर्तये नमः.